नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा पब्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आज महाराष्ट्राची लोकसंख्या व स्थलांतरण हा टॉपिक आज म्हणजे काल आपण याचा काही पार्ट बघितलेला आहात। आज आपण त्याचा जो राहिलेला उर्वरित पार्ट आहे तो बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय महत्त्वाचं आहे मी टू द पॉइंटवर येतो। बघा आपले आता काय काय कुठले पॉइंट्स राहिलेले आहेत। काल आपण लोकसंख्या, सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे, स्थलांतरण लोकसंख्या असेल, साक्षरता असेल, या सगळ्या गोष्टी बघितलेत। तर आज बघा कुठले राहिले आहेत। स्थलांतरण असेल, एससी एसटीची लोकसंख्या असेल, किंवा भाषा असतील, किंवा नागरी वस्ती असेल, बालक बालिकांची संख्या असेल, किंवा लोकसंख्या धोरणं असतील 1976 आणि 2000चं, त्यानंतर ग्रामीण आणि शहरी वितरण असेल, या गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत। ते आता आपण कव्हर करू। बघा लक्षात घ्या, सुरुवातीला मित्रांनो एससी व एसटी ची लोकसंख्या 2011 मध्ये एससी एसटी ची लोकसंख्या किती होती बघा। तर एससी एसटी यांची एससी ची लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या 11.8% होती। किती? 11.8%। बघा याच्यावर एसटीआय मेन्सला एएसओ मेन्सला प्रश्न आला होता बघा मित्रांनो, किती टक्के म्हणून। ओके, प्रश्न विचारला होता महाराष्ट्रामध्ये 2011 नुसार एससीची लोकसंख्या डॅडॅश व एसटीची लोकसंख्या डॅडॅश असा प्रश्न आला होता, बरोबर। तर त्या ठिकाणी त्यांनी 2001 ची आकडेवारी दिल्यामुळे तो प्रश्न रद्द झाला होता, हेही तुम्हाला माहिती असेल, बरोबर। बघा आता एसटीची लोकसंख्या किती आहे? 9.4%, बरोबर। 9.4% 2011 नुसार, बरोबर। 2001 नुसार नाही, 2011 नुसार 9.4%। इथं 11.8% एससीची लोकसंख्या। मग आता एससीच्या म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे, याच्यावरही प्रश्न विचारले बघा। सर्वाधिक लोकसंख्या कुठे? पुण्यामध्ये, बरोबर। म्हणजे अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या पुण्यात आहे, बरोबर। पुण्यात अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या आहे। तर अनुसूचित जमाती म्हणजे एसटीची सर्वात जास्त लोकसंख्या ठाणेमध्ये आहे लोकसंख्येमध्ये। बघा लक्षात घ्या, सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे? पुण्यामध्ये, आणि सर्वात अधिक एसटीची लोकसंख्या ठाणेमध्ये आहे। दुसरा क्रमांक नाशिकमध्ये येतो, तिसरा नंदुरबार येतो। बघा एससी आणि एसटीची लोकसंख्या बघताना किमान तुम्हाला 2 लक्षात राहिले तरी चालेल, सर्वाधिक नाही गेलं तर किमान 1 तरी लक्षात पाहिजेच, पहिलं लक्षात पाहिजेच, लक्षात। तर बघा आता सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे? पुण्यामध्ये, आणि दुसरा क्रमांक कुणास लागतो? नागपूर, तिसरा सोलापूर। पण पहिलंच लक्षात राहत नाही। बरेच विद्यार्थी सुरुवातीला 3 पाठ करतात पण पहिलंच त्यांचं लक्षात राहत नाही, तसं नका करू। मग पहिलं काय की पुणे माहिती असणं गरजेचं आहे, की एससीच्या लोकसंख्येमध्ये सर्वाधिक पहिलं पुणे आहे, दुसरं नागपूर आहे, तिसरा सोलापूर आहे। सर्वात कमी लोकसंख्या एससीची कुठं आहे? नंदुरबारमध्ये आहे। का? तिथं अनुसूचित जमातीचं प्रमाण काय सर्वात अधिक आहे प्रमाण। ओके, मग दुसरा कोण आहे? सिंधुदुर्ग। मी तर म्हणतोय तुम्हाला सर्वात कमीचं एकही लक्षात ठेवला तरी चालेल, मी दिलंय म्हणून लक्ष हे करण्याचा प्रमुख का, फक्त वाचून घ्या। पण सर्वाधिक असणार काय? नंदुरबार हे काय सर्वात कमी असणार एससीची लोकसंख्या नंदुरबार आहे, आणि सर्वाधिक लोकसंख्या पुणे, नंतर नागपूर, नंतर सोलापूर। त्यानंतर बघा इकडे एसटीची सर्वाधिक लोकसंख्या ठाणे, दुसरा क्रमांक नाशिक, तिसरा नंदुरबार। आता एसटीची सर्वात कमी लोकसंख्या कुठं आहे? सिंधुदुर्ग आणि सांगली। पण सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात कमी आहे, त्यानंतर सांगलीचा येतो। म्हणजे सर्वाधिक एससीची लोकसंख्या पुणे आणि सर्वात कमी लोकसंख्या नंदुरबार, आणि एसटीची सर्वाधिक लोकसंख्या ठाणे आणि सर्वात कमी संख्या सिंधुदुर्ग। ओके, आता टक्केवारीमध्ये जर बघितलं तर सर्वात अधिक एससीची टक्केवारी सर्वात किती आहे? अधिक अकोल्याचा आहे, 20.17% जवळपास काय आहे अकोल्यामध्ये एससीची लोकसंख्या सर्वात अधिक त्यांचे काय प्रमाण आहे, लोकसंख्येचं प्रमाण अकोल्यामध्ये आहे। दुसरा क्रमांक कोणाचा येतो? लातूरचा येतो, बरोबर। त्यानंतर बघा सर्वात कमी जे आहे काय एससीच्या टक्केवारीत नंदुरबारच आहे। बघा म्हणजे एससी म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये काय लोकसंख्येत सर्वात कमी नंदुरबार आहे, आणि प्रमाणात देखील नंदुरबारच आहे, बरोबर। काय की प्रमाणात देखील कोण आहे? नंदुरबारच आहे, लक्षात आलं। म्हणजे कमी लोकसंख्या एससीची कमी देखील नंदुरबारचीच आहे, आणि एससीच्या प्रमाणात देखील नंदुरबारच आहे। बघा अकोला, त्यानंतर लातूर येते सर्वाधिक लोकसंख्येमध्ये, आणि सर्वात कमी मध्ये नंदुरबार, नंतर रत्नागिरी। सेम तसंच बघा इकडे एसटीच्या लोकसंख्येमध्ये एसटीची लोकसंख्या सर्वाधिक कुठं आहे म्हणजे टक्केवारीमध्ये सर्वाधिक एसटीचं प्रमाण कुठं आहे? नंदुरबारमध्ये, जवळजवळ 70% आहे, 69.78% काय आहे नंदुरबारची काय आहे नंदुरबारमध्ये एसटीचं प्रमाण आहे, अनुसूचित जमातीचं प्रमाण आहे। दुसरा नंबर गडचिरोलीचा लागतो, गडचिरोलीचे
7% आहे. बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतंय की एस टीची लोकसंख्या जास्त काय आदिवासी एरिया आहे म्हणून गडचिरोली वाटते, पण कुठं आहे? नंदुरबार आहे. आणि सर्वात कमी कुठं आहे? सांगलीमध्ये आहे. दुसरा कोल्हापूर. बघा लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा रॅपिड फायर मारतो. एस सीची सर्वाधिक लोकसंख्या पुण्यामध्ये आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत, आणि सगळ्यात कमी नंदुरबार आहे. आणि टक्केवारीमध्ये जर म्हणलात एस सीची सर्वाधिक कुठं आहे? अकोल्यामध्ये आहे. सर्वात कमी नंदुरबार आहे. आणि एस टीचं सर्वाधिक लोकसंख्या ठाणेमध्ये आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग आहे. आणि प्रमाणामध्ये एस टीच्या नंदुरबारमध्ये सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी सांगलीच आहे. एवढे पहिले सर्वात अधिक सर्वात कमी असे हे जरी पहिले लक्षात ठेवलात तरी सफिशियंट आहे. तुमच्या नोट्ससाठी मी हे सांगतोय. बघा हे 11.8% मात्र महत्त्वाचं आहे खूप, आणि हे 9.4% खूप महत्त्वाचं आहे. 2001 मध्ये बघा, 2001 मध्ये यांची लोकसंख्या किती होती? 2001 मध्ये मित्रांनो 10.2% आणि 8. इथं 2001चं मी लिहितो बघा. 2001 मध्ये 10.2% अनुसूचित जमातीची होती, जातीची होती, आणि अनुसूचित जमातीची 8.9% होती. आता 9.4% झालेली आहे. बरोबर. इथं 11.8% झालेली आहे. बघा लक्षात घ्या. एस सी आणि एस टी म्हणजे याच्यावरही प्रश्न विचारलेले आहे, याच्यावरही प्रश्न आलेला आहे. बरोबर. आता जास्त ज्यांना लक्षात ठेवायचं आहे म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या, जर लोकसंख्या सर्वाधिक म्हणल्यास पुणे विभागात आहे, विभागानुसार बघितल्यास. बरोबर. आणि सर्वात कमी जर म्हणल्यास नाशिक विभागाची आहे. बघा नाशिक विभागामध्ये सर्वात कमी एस सीची काय आहे? का तिथं एस टीचं प्रमाण जास्त आहे. ओके. पुणे विभाग आहे. आणि इथं एस टीची सर्वाधिक लोकसंख्येमध्ये नाशिक विभाग आहे लोकसंख्या, आणि सर्वात कमी कुणाचा आहे? कोकण विभाग आहे एस टीच. ओके. अशा प्रकारे मित्रांनो एस सी व एस टी लोकसंख्या 2011चं तुम्हाला कळालं असेल काय आहे. या तुम्ही प्रॉपरली मी सांगतोय सगळ्या त्या नोट्स काढा, जसं मी सांगतोय आकडेवारी असेल किंवा याचा असेल, प्रॉपरली मी जसा टेबल दिला आहे त्याच पद्धतीनं जर केलात तर जास्तीत जास्त तुमचा फायदा होईल मित्रांनो. बरोबर. लक्षात ठेवा. तर जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही काय करण्याचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि एस सी एस टी यांची लोकसंख्या हा आपला पॉईंट आता बघितला आहे आपण. बरोबर. तर बघा आता की याच्यानंतर दुसरा पॉईंट आपण बघू मित्रांनो. कुठला? तर स्थलांतरण. आता मायग्रेशन म्हणजे काय? स्थलांतराचा काय फायदा होतो? स्थलांतर बघा की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर बुद्धिवंतांचं स्थलांतरण झाले असेल तर ज्या ठिकाणी आगमन क्षेत्रामध्ये काय होतो? त्याचा फायदा होतो. बरोबर. निर्गमन क्षेत्रामध्ये त्याचा काय होतो? तोटा होतो. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणाची जी व्यक्ती आहेत, समजा जसं इंडियामधनं अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिवंतांचं काय होतं? स्थलांतरण होते. त्यावेळेस काय होणार? मग भारताला त्याचा लॉस होणार आणि अमेरिकेला त्याचा प्रॉफिट होणार. म्हणजे एखाद्या ठिकाणावरून स्थलांतरण झाल्यास आणि ज्या आगमन क्षेत्रावर बर्डन येतो कधी? जर ते बुद्धिवंत लोक नसतील किंवा ती काय असतील की 60+ असतील, आणि ते जर काय की ती जर लोक समजा त्या क्षेत्रामध्ये काय करणारी नसतील, उत्पादित नसतील, तर मात्र काय बर्डन निर्माण होतो. आणि लोकसंख्याचं मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी जर स्थलांतरण झालं तर त्या ठिकाणी झोपडपट्टींचं प्रमाण वाढू शकते, किंवा मग त्या ठिकाणी काय की वस्त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते, वाहतूक कोंडी होऊ शकते. अशा बऱ्याच कारणं स्थलांतरण मायग्रेशनमुळे होऊ शकतात. आणि मायग्रेशन हे बघा, मायग्रेशनमुळे लोकसंख्या असेल किंवा मायग्रेशनमुळे काय लिंग गुणोत्तर देखील बदलतो. तुम्ही बघितलं असेल, मी काल सांगितलंय की सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल यांचं लिंग गुणोत्तर अधिक आहे. लिंग गुणोत्तर अधिक असण्याचं कारण काय? तिथली लोकसंख्या तिथले मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी कुठं जातात? पुणे आणि मुंबई असेल, मुंबई ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते काय करतात? स्थलांतरण करतात. मग स्थलांतरणामुळे काय होतंय की तिथं काय वाढतंय? तिथली स्त्री पुरुष जे लिंग गुणोत्तर आहे तिथलं मोठ्या प्रमाणात जिथून मायग्रेशन होते तिथलं रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणाचं काय होते? लिंग गुणोत्तर वाढते, कारण पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जातात. आणि ज्या ठिकाणी ते मुंबईला स्थलांतरण करतात त्या मुंबईमध्ये काय होते? तिथलं लिंग गुणोत्तर मात्र कमी होते, कारण मोठ्या प्रमाणात पुरुष काय ठिकाणी रोजगारासाठी येतात. बघा लक्षात घ्या. आता मायग्रेशन बघायचं आहे आपल्याला. मायग्रेशनचं तुम्हाला कळालं असेल की कारणं काय आहेत. बुद्धिवंतांचं मायग्रेशन केल्यानंतर काय होतं याच्यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आणि स्थलांतरणाच्या बऱ्याच प्रश्न आलेले आहेत की भारतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थलांतरण कुठल्या प्रकारचं सगळ्यात जास्त स्थलांतरण होते? ग्रामीण टू ग्रामीण होते का ग्रामीण टू शहरी होते, किंवा
सॉरी ग्रामीण टू नागरी, नागरी टू नागरी, असं कुठल्या प्रकारचं स्थलांतरण जास्त होते असं STI पूर्व 2016 मध्ये प्रश्न विचारला होता मित्रांनो. ती परीक्षा 17ला झालेली आहे, तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर टॅक्स असिस्टंट 2016ला देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे, की त्यानंतर टेक्निकल असिस्टंटला देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे. बघा लक्षात घ्या, आता स्थलांतरण सर्वाधिक स्थलांतरण कुठल्या प्रकारचं होते. आता 2018-19च्या 17-18च्या काय केलं आहे, 17-18च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणीमध्ये त्यांनी काय केलं होतं की स्थलांतरण कुठल्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये केलं जाते, काय की कुठल्या प्रकारचं स्थलांतरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातंय याची आकडेवारी त्यांनी आपले कुठं याच्यामध्ये आर्थिक पाहणी याच्यामध्ये दिलेली आहे. तर त्या आर्थिक पाहणीनुसार बघा लक्षात घ्या, स्थलांतरण तर कुठल्या प्रकारचं स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होते. स्थलांतरण मायग्रेशन म्हणजे काय सांगितले तुम्हाला, की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करणे, राहण्यासाठी जाणे म्हणजे ते काय स्थलांतरण करणे. बरोबर. आता स्थलांतरणाचं बघा, आता कुठल्या कुठल्या प्रकारचं स्थलांतरण होते. स्थलांतरणाचे प्रकार बघा कुठले कुठले आहेत. सगळ्यात जास्त प्रमाण कुणाचं आहे, ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण ते ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागातून ग्रामीण भागात जाणे यांचं प्रमाण जवळजवळ 38 किती टक्के आहे, 38.2% आहे. म्हणजे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतरण मोठ्या प्रमाणात आहे. काय यासाठी, मग विवाहाचं कारण असेल. बरोबर. विवाह करून देखील मोठ्या प्रमाणात काय करतात, ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतरण होते. म्हणजे कारण याचं ग्रामीण टू ग्रामीण महाराष्ट्रामध्ये कारण सगळ्यात मोठं कारण कोणतं आहे, विवाह. विवाहामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय होते, स्थलांतरण होते. त्यानंतर बघा दुसरं कारण आहे, दुसरं कारण कुठलं आहे, ग्रामीण ते नागरी, रोजगारासाठी जातात. बघा ग्रामीण ते नागरी. बरेच खेड्यातली काय करतात की शेतीत काम, शेती न परवडणे किंवा शेती उपलब्ध त्या लोकांसाठी शेतीचं काय आहे, सरासरी क्षेत्र कमी होणे, या सगळ्या अनेक कारणामुळं काय करतात, ग्रामीण ते नागरी काय होते, स्थलांतरण होते. रोजगारासाठी काय करतात, हे स्थलांतरण करतात. यांचं प्रमाण आहे 23.5% यांचं रेशो आहे. बघा त्यानंतर बघा तिसरं कारण आहे नागरी ते नागरी. मग हा रोजगारासाठी असेल, नागरी ते नागरी किती टक्के आहे, 22.9%. मग कुठलं प्रोजेक्ट असेल, कुठलं काय उद्योग असेल, बिझनेस करणं असेल, हे नागरी टू नागरी होते. ग्रामीण तो ग्रामीण काय, विवाह हे कारण आहे. ग्रामीण ते नागरी काय की रोजगार हे कारण आहे. किंवा हा नागरी टू नागरी काय असते, बिझनेस करण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा काय करतात, मायग्रेशन करतात. आणि त्यानंतर चौथं कारण आहे बघा, हे खूप रेअर घडतंय. कुठलं आहे, नागरी ते ग्रामीण. म्हणजे शहरी भागातून ग्रामीण भागात कधी जातात, तुम्ही म्हणाल सर शहरी भागातून नागरी भागात कधी जातात, सर शहरी नागरी भागातून ग्रामीण भागात कधी जातात, तर कोरोना झालं की जातात. नाही, नक्कीच हा म्हणजे काही कालावधीसाठी आहे. पण नागरी भागातून ग्रामीण भागामध्ये जाताना काय करतात, जी लोक रिटायर अधिकारी आहेत ते आता या प्रदूषणाला वगैरे सगळ्यांना घाबरून जी म्हणजे काय करतात, आता गावाकडं निवांत राहावं यासाठी काय करतात, बरीच वयोज्येष्ठ लोक नागरी भागातून ग्रामीण भागामध्ये काय करतात, मायग्रेट करतात. आलं लक्षात. आणि आता मोठ्या प्रमाणात लोक जीव वाचवण्यासाठी नागरी भागातून ग्रामीण भागामध्ये, कारण नागरी भागात मोठ्या प्रमाणात रोग पसरल्यामुळे ग्रामीण भागात गेलेले आहेत. बरोबर. म्हणून तरी लक्षात घ्या, हा तात्पुरतं कारण झालं. पण काय आहे, नागरी भागातून ग्रामीण भागात जाण्याचं काय आहे, मुख्य कारण काय आहे, ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांचे रिटायर झाल्यानंतर ते काय करतात, आपल्या गावी परततात. त्याचं मायग्रेशन किती आहे, 6.7%. 6.7%. बघा आता हा तुम्हाला कुठेही आकडेवारी मिळणार नाही मित्रांनो, ही सगळी सर्वेमधली आकडेवारी आहे. बरोबर. ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण ते नागरी, नागरी ते नागरी, त्यानंतर नागरी ते ग्रामीण असं स्थलांतरणाचं आहे. त्यानंतर बघा स्थलांतरणामध्ये कारण सांगितले तुम्हाला. पहिलं कारण आहे बघा, मोठ्या प्रमाणात स्थलांतरण कुठल्या कारणामुळे होते, विवाह या कारणामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते. दुसरं कारण आहे कुटुंबासमवेत, म्हणजे कुटुंबासोबत स्थलांतर होण्याचं मोठ्या प्रमाणात दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे रोजगार. चौथं इतर कारण कुठल्या प्रकारचे असतील. आणि पाचवं कारण आहे बघा मित्रांनो, कुठलं, जन्मानंतर होणारे स्थलांतरण. 4 लक्षात ठेवा. विवाह एक कारण आहे पहिलं. म्हणजे सर्वात जास्त स्थलांतरण कुठल्या कारणानं, आता ही प्रकार झाली. बरोबर. स्थलांतरणाची प्रकार आपण म्हणू.
ही झाली कारण. कुठल्या कारणामुळे स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होते, तर विवाह या कारणामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते. दुसरं कुटुंबासमवेत स्थलांतरण होते महाराष्ट्रामध्ये. तिसरं आहे रोजगारामुळं. चौथा असेल इतर कारणामुळं. याच्यावरही क्रम लावा असा प्रश्न आलेला आहे. राज्यसेवा मुख्यला प्रश्न बऱ्याच वेळेस आलेले आहेत. त्यानंतर याच्यावर तर तुम्हाला सांगितले आताच मी की STI पूर्वला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर टेक्निकल असिस्टंटला देखील प्रश्न आलेले आहे. बऱ्याच वेळेस यांच्या जोडाजोडावर प्रश्न आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकार स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होते, भारतामध्ये कुठल्या प्रकार स्थलांतरण होते, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर बघा की महाराष्ट्रामध्ये जे स्थलांतरण होते, मायग्रेशन होते, म्हणजे जे आगमन येतात, म्हणजे कुठून जास्त मोठ्या प्रमाणात कुठल्या राज्यातून महाराष्ट्रात काय करतात, रोजगारासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी महाराष्ट्रात काय करतात, स्थलांतरणामुळं मायग्रेट करतात. ते बघा आता कुठले कुठले आहेत, कुठल्या याच्यातून जास्त येतात बघा, राज्यातून कोणत्या राज्यातून जास्त लोक येतात बघा. पहिलं आहे यूपी. बिहारची लोक लई येतात म्हणतो आपण, पण बिहार नाही, लक्षात घ्या. लगेच आपण यूपी बिहार म्हणून आपल्याला लक्षात राहिलेले आहे. पहिलं सगळ्यात मोठं काय आहे, यूपीतून येतात. दुसरं आहे कर्नाटक, म्हणजे उत्तर प्रदेश. दुसरं असेल कर्नाटक. तिसरं कुठलं आहे, गुजरात. बघा उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, बरोबर, अजून बरीच आहेत, बरोबर. तर ही तुम्ही 3 जरी लक्षात ठेवलात, काय उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा गुजरात असेल आणि मध्य प्रदेश असेल, राज्यातून काय होते, मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते. जवळजवळ 28 ते 29% उत्तर प्रदेशमधून होते आणि जवळजवळ 16% कर्नाटकमधून होते ॲप्रॉक्सिमेटली. त्यानंतर गुजरातमध्ये जवळजवळ 11.11% गुजरातमधून स्थलांतरण कुठं करतात, महाराष्ट्रामध्ये स्थलांतरण करतात. लक्षात. कारण कुठलं आहे, विवाह कारण सगळ्यात जास्त आहे. आणि प्रकार कुठला आहे, जास्त तर पहिलेच विचारतात, ग्रामीण ते ग्रामीण, बरोबर. त्यानंतर राज्यातून कुठल्या राज्यातून जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपलं स्थलांतर करतात, उत्तर प्रदेशमधून स्थलांतर करतात आणि त्यांचं प्रमाण, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांपेक्षा. आलं लक्षात. तर हा स्थलांतरण कळाला असेल, मायग्रेशन कळाला असेल, मायग्रेशन, बरोबर. मायग्रेशन कशामध्ये, स्थलांतरणामुळे काय होते, आता समजा यूपीमधून मोठ्या प्रमाणात जर बुद्धिवंत लोक महाराष्ट्रामध्ये आले असतील तर त्याचा फायदा महाराष्ट्राला नक्कीच होतो. लक्षात आलं. स्थलांतरणामुळे काय होते, त्या क्षेत्राच्या पायाभूत सुविधावर देखील काय होतो, इम्पॅक्ट पडतो. असे अनेक इम्पॅक्ट, समस्या स्थलांतरणामुळे निर्माण होतात आणि त्याचा स्थलांतरणाचा फायदा देखील होतो जर समजा ते बुद्धिवंतांचे स्थलांतरण असेल तर. लक्षात. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट बघू. बघा आता आपला स्थलांतरण हा पॉईंट झालेला आहे. भाषा बघा, आता कुठल्या प्रकारची भाषा, आता ही भाषा काय असं वेगळा टॉपिक नाही, पण जास्तीत जास्त कोणती भाषा जास्त बोलली जाते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र म्हणल्यानंतर मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. जवळजवळ 70 ते 72% लोक काय, कुठली, मराठी बोलली जाते. मराठीनंतर कुठली बोलली जाते, हिंदी बोलली जाते. हिंदीनंतर उर्दू भाषा बोलली जाते आणि त्यानंतर गुजराती, त्यानंतर तेलुगू भाषा महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. म्हणजे कुठली पहिली बोलली जाते, मराठी बोलली जाते, त्यानंतर हिंदी असेल, त्यानंतर उर्दू असेल, त्यानंतर गुजराती असेल आणि तेलुगू असेल. बघा आता पहिली भाषा कुठल्या जास्त बोलल्या जातात बघा महाराष्ट्रामध्ये, बरोबर. आता तुम्हाला माहिती असेल शेड्यूल्ड लँग्वेजेस किती येतो, 22 शेड्यूल्ड लँग्वेजेस आहेत, बरोबर. म्हणजे मूळ घटनेमध्ये 14 शेड्यूल्ड लँग्वेजेस होत्या आणि नंतर वाढून त्याच्या 22 शेड्यूल्ड लँग्वेज झालेल्या आहेत, बरोबर. मराठी एक प्रकारे काय आहे, शेड्यूल्ड लँग्वेज आहे, बरोबर. त्यानंतर बघा म्हणजे कुठली आहे, मराठी. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बोलणारी कुठली आहे, मराठी, 72.2% आहे बघा, बरोबर. आणि दुसरं कुठले आहे, हिंदी आहे, बरोबर. तिसरा कुठला आहे, उर्दू असेल आणि चौथी कुठली आहे, गुजराती असेल आणि पाचवी कुठली आहे, पाचवी तेलुगू आणि 6वी कन्नड. 6वी कन्नड भाषा बोलली जाते. म्हणजे जी राज्य आपल्या बाजूला लागून असतात त्याचा जास्त इम्पॅक्ट पडत असतो आणि ही आपली राष्ट्रीय भाषा आहे हिंदी, म्हणून ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती गुजरात लागून आहे, तेलुगू आंध्र प्रदेश असेल तेलंगणा लागून आहे, कन्नड कर्नाटक लागून आहे. त्यानंतर 7वं आहे सिंधी भाषा बोलली जाते. लक्षात. याच्यावरही प्रश्न विचारले आहेत मित्रांनो, जोड्याजुळामध्ये विचारले आहे किंवा मग या 3 भाषेपेक्षा या उर्दू भाषेची जी टक्केवारी आहे ती या 4 भाषा एवढी आहे, अशाही प्रश्न विचारलेले आहेत.
बरोबर. महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची बोलली जाते हेही प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर. हिंदी भाषेचं किती आहे? 11.57% आहे लोक. आणि उर्दू भाषा किती टक्के बोलतात? 7.47% लोक बोलतात. आणि गुजराती 2.51% लोकांनी बोलतात. आणि तेलुगू जे आहे 1.51% लोक बोलतात. आणि कन्नड असेल यांचं आता 1%पेक्षा जवळपास कमीच प्रमाण आहे. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवा मित्रांनो की मराठी, हिंदी, उर्दू भाषा कुठल्या जास्त बोलतात? मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल आणि गुजराती असेल आणि तेलुगू असेल किंवा कन्नड आणि सिंधी असेल. ओके, अशा भाषा बोलल्या जातात. ओके, याच्यानंतर आता भाषा हा पॉईंट आपला संपलेला आहे. त्यानंतर आता नागरी आपण काय करू? आता लोकसंख्या धोरणं बघू. 2 लोकसंख्या धोरणं आहेत, 1976 आणि 2000चे 2 धोरणं. बरोबर. आता बघा याच्यावर बरेच प्रश्न विचारले आहेत मित्रांनो. राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे लोकसंख्या धोरणावर. म्हणजे बऱ्याच वेळेस राज्यसेवा मेन्सला असेल किंवा राज्यसेवा मेन्सला जसं आपलं HRD असेल, HRD मध्ये विचारलेलं आहे. बरोबर. कंबाईनला विचारलेलं आहे लोकसंख्या धोरणावर. बरोबर. बऱ्याच ठिकाणी लोकसंख्या धोरणावर प्रश्न आलेले आहेत. आता लोकसंख्या धोरणं बघा. दोनच लोकसंख्या धोरणं झालेली आहेत भारतामध्ये. बघा कुठली आहेत? एक 1976चं धोरण आणि दुसरं आहे 2000चं धोरण. बरोबर. 2000चं लोकसंख्या धोरण. 2000च्या धोरणावर जास्त प्रश्न विचारतात मित्रांनो. 1976 पेक्षा 2000वर. मग 2000च्या धोरणामध्ये जास्त काय विचारतात की त्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं? बरोबर. लोकसंख्या स्थिरीकरण. मग लोकसंख्या स्थिरीकरणाचं टार्गेट किती होतं? 2045, 2062, 2050 असे प्रश्न विचारलेत. म्हणजे 2045 हे काय? लोकसंख्या स्थिरीकरणाचं टार्गेट ठेवलं होतं. बघा आता लोकसंख्या धोरणं 1976चं धोरण कुठले? करण सिंग होते. बरोबर. आरोग्यमंत्री होते त्यावेळेसचे. बरोबर. बघा आता याच्यामध्ये लोकसंख्या धोरणांमध्ये बघा, तर लोकसंख्या धोरणामध्ये काय काय महत्त्वाचं आहे? आता या धोरणामध्ये कुठली उद्दिष्ट ठेवली होती बघा, की काय केलं पाहिजे. बघा त्यांनी काय सांगितलं होतं? लग्नाचे वय पुरुष व स्त्री यांचं काय? पुरुषांचं 21 वर्ष आणि स्त्रियांचं 18 वर्ष. जे आज आपण बघतो की पुरुषाचं लग्नाचं वय किती असलं पाहिजे? किमान 21 वर्ष आणि स्त्रियांचं 18 वर्ष अशी म्हणजे हे करण्याचं कायदेशीर तरतूद करावी असं त्यांनी काय मांडलं? या कायद्यामध्ये, या धोरणामध्ये प्रथमतः मांडलं होतं. काय? पुरुषांचं लग्नाचं वय किती? 21 वर्ष आणि स्त्रियांचं किती? 18 वर्ष. हे काय? कायद्याने तरतूद करावी. बरोबर. कायद्याने तरतूद करावी अशी शिफारस म्हणजे काय केली? कायदेशीर तरतूद करावी असं सांगितलं. पण हे कधी शक्य झालं? 1978ला. बघा लक्षात घ्या. म्हणजे पुरुषांचं किती? 21 वर्ष असलं पाहिजे आणि स्त्रियांचं 18 वर्ष अशी कायदेशीर तरतूद करावी अशी या 1976च्या कायद्यामध्ये धोरणामध्ये तरतूद होती. बरं. आता दुसरं काय होतं? कुपोषण. बरोबर. कुपोषण व स्त्री साक्षरता वाढवण्यावर भर. म्हणजे कुपोषण कमी करायचं आणि काय करायचं? स्त्री साक्षरता. कुपोषण काय करायचं? कुपोषण कमी करायचं आणि स्त्री साक्षरता वाढवायची. कुपोषण कमी करणे आणि स्त्री साक्षरता वाढवणे ह्या 1976च्या याच्यामध्ये होते. त्यानंतर बघा जन्मदर 25 करण्याचं टार्गेट होतं. काय? बर्थ रेट 25 पर्यंत खाली आणायचं. बर्थ रेट काय करायचं? कमी करून 25 पर्यंत आणायचं. त्यानंतर वार्षिक सरासरी वृद्धी दर 1.4च्या खाली आणणे. वृद्धी दर किती? 1.4च्या खाली आणणे. बघा आता पुरुष व स्त्रियांचं काय? लग्नाचं वय 21 व 18 वर्ष असं करण्याची तरतूद, कायदेशीर तरतूद काय करावी? करण्यात यावी. त्यानंतर कुपोषण कमी करण्याचं टार्गेट ठेवलं होतं आणि स्त्री साक्षरता काय? वाढवायची. त्यानंतर बर्थ रेट 25 पर्यंत खाली आणणे आणि 1.4 काय? सरासरी वार्षिक वृद्धी दर 1.4च्या खाली आणणे. हे काय होते? 1976च्या लोकसंख्या धोरणाची टार्गेट्स होती. त्यानंतर बघा आता 2000च्या लोकसंख्या धोरणाचं काय काय टार्गेट्स होते? हा खूप महत्त्वाचा आहे. बघा 2000चं जे धोरण आहे लोकसंख्या धोरण अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत. याच्यावर मात्र कमी रेअर प्रश्न येतात, पण याच्यावर मात्र जास्तीत जास्त प्रश्न काय येतात? बघा लक्षात घ्या मित्रांनो. तर 1976चं जे 2000चं जे धोरण आहे याच्यामधल्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये 3 टार्गेट्स ठेवण्यात आले होते. बरोबर. कुठले ठेवण्यात आले होते बघा.
तर एक तातडीचं, एक मध्यावधी आणि दुसरं दीर्घकालीन. बघा, तातडीचं उद्दिष्ट होतं इमिडिएट, त्यानंतर मध्यावधी मिड टर्म, आणि तिसरं टार्गेट कुठलं होतं, दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवलं होतं. आता तातडीचं उद्दिष्ट म्हणजे काय, की लवकरात लवकर जे शक्य होईल 2000च्या धोरणामध्ये 2002 पर्यंत हे टार्गेट पूर्ण करायचं होतं. मध्यावधी म्हणजे 2010 पर्यंतचं टार्गेट होतं आणि दीर्घकालीन म्हणजे जवळजवळ 2045 पर्यंत टार्गेट होतं. बरोबर. मग आता तातडीचं 2002 म्हणजे 1-2 वर्षात होणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात, तो एकात्मिक आरोग्य सेवा या कालावधीत पूर्ण करत. म्हणजे आता दीर्घकालीन उद्दिष्ट लोकसंख्या स्थिरीकरण, दीर्घकालीन, मग लोकसंख्या स्थिरीकरण तातडीचं उद्दिष्ट असू शकते का, म्हणजे लगेच 2 वर्षामध्ये आपण लोकसंख्या काय करू, स्थिर करू, होईल का, शक्य नाही. म्हणजे लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे तातडीचं उद्दिष्टामध्ये काय येणार, की आता सध्या संतती नियमन असेल, आरोग्य सेवा असतील, वेगवेगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे असेल, असे एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड हेल्थ सर्व्हिसेस असेल उपलब्ध करून देणे, म्हणजे तातडीच्या उद्दिष्टामध्ये काय येईल, एकात्मिक आरोग्य सेवा. एकात्मिक आरोग्य सेवा या कशात येतात, एकात्मिक आरोग्य सेवा ह्या तातडीच्या उद्दिष्टामध्ये येतात. त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा असतील किंवा संतती नियमन असेल. बरोबर. आता संतती नियमनाचे इथेही प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आले. 1976 मध्ये तुम्ही बघितलं असेल, संजय गांधी यांचं याच्यामुळेच नाव मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. काय, नसबंदीचा प्रोग्राम आहे 1975ला, जेव्हा काय होती, आणीबाणी होती. आणीबाण्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात काय करण्यात आलं, की लोकांना धरू जाऊन त्यांची काय नसबंदी करण्यात आली. कारण नसबंदी करून म्हणजे ज्यांनी काय लहान कुटुंबाचं तत्व पाळतील या लोकांना काय, की पहिल्या अपत्याला केला असेल त्यांनी ऑपरेशन, तर त्यांना काय 150 रुपये दिलं जायचं. बरोबर. आणि जर समजा पहिल्या 2 अपत्यानंतर केला असेल 100 रुपये आणि पहिल्या 3 अपत्यानंतर केलं तर 70 रुपये, असं काय प्रोत्साहनात्मक त्यांनी काय ठेवले होते, बक्षीसही ठेवले होते. बघा, लक्षात घ्या. आता तातडीच्या उद्दिष्टामध्ये इथं काय होतं, 2000च्या धोरणामध्ये काय, एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. बरोबर. आणि आता मध्यावधीमध्ये काय होतं बघा, मध्यावधीमध्ये म्हणजे काय, 2010 पर्यंत हे टार्गेट होतं, की 2010 पर्यंत कंप्लीट करायचं. कधीपर्यंत, 2010 पर्यंत. मग 2010 पर्यंत म्हणजे काय होतं, TFR. काय, TFR म्हणजे काय, टोटल फर्टिलिटी रेट. टोटल फर्टिलिटी रेट कितीपर्यंत आणायचं होतं, 2.1 पर्यंत. 2.1 पर्यंत म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे एकूण जन्मदर कितीपर्यंत आणायचं होतं, 2.1 पर्यंत. कधीपर्यंत, 2010 पर्यंत. मग याच्यासाठी मध्यावधीच 2000च्या धोरणामध्ये मध्यावधी कालावधीमध्ये 2010 पर्यंत काय, की एक नारा होता, एक तत्व होतं, कुठलं, हम दो हमारे दो. हा देखील प्रश्न आलेला आहे बघा याच्यावर. हम दो हमारे दो हे नारा म्हणजे हे जे तत्व आहे ते कुठल्या धोरणामध्ये आहे, 1999, 1976, 2000, तसे तर 2च धोरण आहेत, 1976 आणि 2000. मग हम दो हमारे दो कुठला आहे टार्गेट, मध्यावधीमध्ये टार्गेट ठेवलं होतं, हम दो हमारे दो. आणि मग टोटल फर्टिलिटी रेट पुनर्स्थापित दराला आणायचं होतं, रिप्लेसमेंट लेवलला आणायचं होतं. कुठं, 2.1च्या लेवलला आणणे हे मध्यावधी 2010 पर्यंत टार्गेट होतं मित्रांनो. काय, 2010 पर्यंत टार्गेट होतं. आता दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं, की 2045 पर्यंत म्हणजे काय, लोकसंख्या स्थिरीकरण. होईल का, काही शक्य नाही. बरोबर. लोकसंख्या स्थिरीकरण कधीपर्यंत, 2045 पर्यंत. या धोरणामध्ये काय सांगितलं होतं, की लोकसंख्या स्थिरीकरण कधीपर्यंत करायचं, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायचं. याच्यावर तर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय बघा. राज्यसेवा पूर्वला विचारला आहे, राज्यसेवा मुख्यला विचारला आहे, HRD मध्ये असेल किंवा मग इकॉनॉमिक्समध्ये असेल, अशा बऱ्याच ठिकाणी जॉग्राफीमध्ये असेल, याच्यावर प्रश्न आलेला आहे. बरोबर. त्यानंतर कंबाईनला प्रश्न असेल. बरोबर. याच्यावर टोटल फर्टिलिटी रेट किती, रिप्लेसमेंट लेवल म्हणजे किती, 2.1ला आणणे. आणि त्याचंच तत्व त्यांनी ठेवलं होतं, हम दो हमारे दो. कधीचं लोकसंख्या धोरण, 2000चं तातडीचं उद्दिष्ट आहे एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे इंटिग्रेटेड हेल्थ सर्व्हिसेस. त्यानंतर मध्यावधीमध्ये 2010 पर्यंत मध्यावधी म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट, रिप्लेसमेंट लेवल म्हणजे 2.1ला आणणे. आणि त्यासाठी तत्व होतं हम दो हमारे दो. आणि दीर्घकालीन मध्ये काय होतं, 2045 पर्यंत काय, लोकसंख्या स्थिरीकरण करणे हे टार्गेट होतं. त्यानंतर बघा कोणकोणती उद्दिष्ट ठेवण्यात आली होती याच्यामध्ये, या धोरणामध्ये. IMR म्हणजे शिशु मृत्यू दर वगैरे. बरोबर. IMR 30 पेक्षा खाली आणणे.
IMR 30पेक्षा खाली आणणे. त्यानंतर दुसरं काय होतं अजून, माता मृत्यू दर MMR बरोबर कितीपर्यंत आणणे, माता मृत्यू दर 100पेक्षा खाली आणणे. हे लाखाच्या मागं असते बघा, 1 लाखाच्या मागं किती 100च्या खाली आणणे, पेक्षा खाली आणणे. त्यानंतर संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 80% करणे, संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 80% करणे आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत मात्र 100% पर्यंत करणे. काय संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण, हे 3 वाक्य खूप महत्त्वाचे आहेत मी जे सांगतोय बघा. IMR असेल तर 30च्या खाली आणणे आणि MMR असेल 100च्या खाली आणणे बरोबर. म्हणजे काय, माता मृत्यू दर असेल, शिशु मृत्यू दर असेल, शिशु मृत्यू दर किती 30च्या खाली आणणे आणि माता मृत्यू दर किती 100च्या खाली आणणे. याच्यावर राज्यसेवा पूर्वला प्रश्न आलेला आहे, राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बरीच प्रश्न येतात, कंबाईनला एखादा प्रश्न येऊ शकतो बरोबर. आणि सगळ्याच परीक्षेच्या उद्देशानं मी याची असेल, फॉरेस्ट असेल, या सगळ्याच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हा लोकसंख्या टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. बघा लक्षात घ्या, IMR किती 100च्या खाली आणणे आणि संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण काय 80% करणे. संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण, प्रसूतीचे प्रमाण किती 80% आणि प्रशिक्षित मार्फत किती 100%. म्हणजे प्रशिक्षित व्यक्तीमार्फत मात्र 100% करणे आणि संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% करणे बरोबर. त्यानंतर बघा, एड्सचा प्रसार रोखणे व नॅको संस्थेचा नियोजनात समन्वय साधणे. म्हणजे एड्सचा काय करणे, प्रसार थांबवणे. याच्यामध्ये उद्दिष्ट होतं बघा काय, एड्सचा प्रसार रोखणे. त्यानंतर जनन पुनर्स्थापित स्तरावर येण्यासाठी लहान कुटुंबास प्रोत्साहन देणे. म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट 2.1 ला येण्यासाठी काय करणे, छोट्या कुटुंबास प्रोत्साहन देणे. आणि 21 वर्ष व 18 वर्ष नंतर लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देणे. याच्यामध्ये उद्दिष्ट होतं बघा काय, की आता हा 78ला तर कायदा झाला होता. म्हणजे पुरुषाला 21 वर्षाच्या नंतर लग्न करण्यासाठी आणि स्त्रियाला 18 वर्षाच्या नंतर लग्न करण्यासाठी त्यांना काय करणे, प्रोत्साहन करणे, त्यांना प्रोत्साहित करणे. हे याच्यामध्ये काय 2000च्या धोरणामध्ये होतं बघा. या धोरणापेक्षा मी याला जास्त वेळ दिलाय मित्रांनो, लक्षात घ्या. का तर हे खूप याच्यावर अनेक प्रश्न विचारतात मित्रांनो. आजपर्यंत जवळजवळ 17 ते 18 प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत बरोबर. लक्षात घ्या, तातडीचं उद्दिष्ट काय, एकात्मिक आरोग्य सुविधा. मध्यावधी काय, TFR टोटल फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवलला म्हणजे 2.1 ला आणणे. त्यासाठी हम दो हमारे दो. आणि दीर्घकालीन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे. शिशु मृत्यू दर 30च्या खाली आणणे, माता मृत्यू दर 100च्या खाली आणणे आणि संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 80%च्या खाली आणणे. प्रशिक्षित व्यक्तीमार्फत काय 100% करणे. त्यानंतर काय, पुरुष आणि स्त्रियांचं 18 वर्षानंतर आणि 21 वर्षानंतर लग्नासाठी त्यांना प्रोत्साहन देणे. त्यानंतर लहान कुटुंबाच्या टोटल फर्टिलिटी रेट साध्य करण्यासाठी काय लहान कुटुंबात काय करणे, प्रोत्साहन देणे. ही त्याची काय झाली उद्दिष्ट झाली. याच्यानंतर लोकसंख्या धोरणानंतर आपण मित्रांनो ग्रामीण शहरी वितरण बघू. कळालं असेल बघा, लोकसंख्या धोरण 2च आहेत, 76 आणि 2000चं. यानंतर बघा त्यानंतर बघा आता मित्रांनो ग्रामीण आणि शहरी वितरण बघा. आता ग्रामीण आणि शहरी वितरण हे बघा, आता याच्यामध्ये एक स्मार्ट वर्क करण्याचा हे ठेवा बघा टार्गेट. विद्यार्थी काय करतात की काहीतरी ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, शहरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, शहरी लोकसंख्यात कुठला आहे. अरे एक करा ना, हे बघा आता बघा ग्रामीण आणि शहरी वितरण. जर मी फक्त शहरी लोकसंख्येचं प्रमाण बघितलो, शहरी लोकसंख्या बघितलो तर काय की शहरी लोकसंख्याचं प्रमाण जर समजा एखाद्या ठिकाणी 89% आहे म्हणजे काय झालं 11% ग्रामीण आहे. म्हणजे कुठलं तरी शहरी तरी बघा, ग्रामीण तरी बघा. म्हणजे एक बघितलात तर दुसरं सहज लक्षात येईल. मग 2-2 लक्षात ठेवून कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न करू नका. मी त्याला तुम्हाला एकाच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. ग्रामीण शहरी वितरण. आता म्हणजे शहरीकरण बघा किती प्रकार, शहरीचंच मी प्रमाण सांगतो जवळपास. शहरीकरण बघा आता महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या म्हणजे शहरीकरण किती झालेले आहे, नागरीकरण 2001 मध्ये महाराष्ट्राचं नागरीकरण किती होतं 42.40%. याच्यावरही काय STI पूर्वला प्रश्न विचारला होता 42.40%. STI पूर्व 2014ला प्रश्न आला होता बघा मित्रांनो याच्यावर. पुन्हा 2000
2011 मध्ये बघा, 2011 मध्ये 45.23% काय झालं होतं, नागरीकरण झालं होतं महाराष्ट्राचं. किती? 2001 मध्ये 42% होतं आणि 2011 मध्ये 45.23%. म्हणजे नागरी लोकसंख्या किती होती? 45.23%. आणि 2001 मध्ये 42.40% नागरी लोकसंख्या होती. मग 45% जर नागरी लोकसंख्या असेल, जवळजवळ 55 म्हणजे 54 पॉईंट समथिंग काय ग्रामीण लोकसंख्या असेल, बरोबर. मग मला हे सांगायची गरज आहे का ग्रामीण लोकसंख्या एवढी होती, ग्रामीण प्रमाण एवढं आहे, सांगण्याची गरज नाही मित्रांनो. बघा लक्षात घ्या, फक्त नागरीकरणाचा जो वाढीचा दर आहे तो ग्रामीणच्या दुप्पट होता. काय होता? ग्रामीणच्या दुप्पट होता. म्हणजे काय लक्षात ठेवा की शहरीची जो वाढ आहे, शहरीकरणाची वाढ काय ग्रामीणच्या काय होती? दुप्पट होती. एवढं लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला ग्रामीणचं प्रमाण सांगत बसत नाही, 100 मधून हे वजा करा म्हणजे काय ग्रामीण प्रमाण येईल. एकच कुठलं तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पण नागरीकरणच लक्षात ठेवा, बरोबर. आता बघा नागरीकरण किती झालेले आहे बघा, कुठले 100% नागरीकरण झालेले कुठले आहेत याच्यावर हे प्रश्न विचारले आहे. 100% नागरीकरण म्हणजे इथं ग्रामीण भागच उपलब्ध नाही असा कुठले आहेत, म्हणजे 100% नागरीकरण झालेलं बघा कुठलं आहे हो नागरीकरण झालेलं, तर कुठलं आहे? एक मुंबई शहर असेल आणि मुंबई उपनगर असेल, या ठिकाणी 100% नागरीकरण झालेलं आहे, बरोबर. कुठं? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी काय 100% नागरीकरण झालेलं आहे. मग आता याच्यावरच STI मेन्स 2019 ला प्रश्न आलेला आहे की 100% नागरीकरण झालेले महाराष्ट्रामधले कुठले जिल्हे आहेत? कोणते आहेत? मग मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल. यानंतर बघा सर्वात कमी प्रमाण नागरीकरण झालेलं असेल. याच्यानंतर जर तुम्ही बघितला तिसरा क्रमांक कशाचा येतो? ठाण्याचा येतो. जवळजवळ 76% समथिंग येतो याचा, बरोबर. 76 ते 77% प्रमाण काय येतो? 76-77% प्रमाण काय येतो नागरीकरणाचा ठाण्याचा येतो. आता नागरीकरणामध्ये बघा 100% झालेले आहेत हे दोन नागरीकरण 100%. म्हणजे इथं ग्रामीण भागच नाही. तुम्ही म्हणाल ग्रामीण भाग नसणारे कोणते आहेत? मुंबई शहर, मुंबई उपनगर. मग आता ग्रामीण म्हणजे नागरीकरण कमी होणारे, मग आता हे सर्वाधिक झाले, सर्वाधिक नागरीकरणाचा भाग झाला. आता सर्वात कमी कुठं आहे? मग सर्वात कमी कुठं आहे? गडचिरोली. नागरीकरणाचं प्रमाण सगळ्यात कमी कुठं आहे? 11%. मग 89% ग्रामीण भाग कुठं आहे? गडचिरोली. मी असं वेगळं सांगण्याची गरज आहे का की सर्वाधिक ग्रामीण भाग कुठं आहे पर्सेंटेज मध्ये कुठं आहे ग्रामीण? गडचिरोली. मग शहरी सगळ्यात प्रमाण कुठं जास्त आहे? मुंबई शहर, मुंबई उपनगर. म्हणजे फक्त मला एक नागरी लक्षात ठेवलं तर ते मला ग्रामीण लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. 11% म्हणजे 89% भाग कुणाचा आहे? ग्रामीण आहे. म्हणजे गडचिरोलीमध्ये 89% भाग ग्रामीण आहे, बरोबर. त्यानंतर बघा दुसरा सिंधुदुर्ग आहे कमीमध्ये. सिंधुदुर्ग किती? 12.59%. तिसरा हिंगोली आहे. आता देशामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक नागरीकरण कुठे झालेले आहे? दिल्लीला झालेलं आहे बघा. नागरीकरण सर्वाधिक कुठं आहे? दिल्लीमध्ये झालेले आहे 97.5%. आणि सर्वात कमी प्रमाण नागरीकरणाचं कुठं आहे? हिमाचल प्रदेश आहे बघा. आता तुम्हाला उलटा प्रश्न विचारला मी तर लक्षात आलं तुम्हाला कसं सांगायचंय मला ते. हिमाचल प्रदेशमध्ये आहे किती? 10% आहे. मग याचा अर्थ काय? ग्रामीण भाग सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठं आहे? हिमाचल प्रदेश 90% ग्रामीण भाग. दोन्ही उत्तरं येतात मित्रांनो एकच लक्षात ठेवलात तर. नागरीकरण सर्वाधिक कुठं? दिल्ली 97.5%. म्हणजे ग्रामीण भाग सर्वात कमी कुठं? दिल्ली. जे सर्वाधिक ते त्याचं ऑपोजिट आहे बघा. दिल्लीमध्ये सर्वाधिक नागरीकरण आहे म्हणजे काय? सर्वात कमी ग्रामीण भाग आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी नागरीकरण आहे म्हणजे काय? सर्वाधिक ग्रामीण भाग आहे. उलट लक्षात ठेवता येतो. लक्षात. त्यानंतर बघा लोकसंख्येमध्ये जर बघितलं, आता हे प्रमाण बघितलं आपण लोकसंख्येमध्ये बघा तर नागरी लोकसंख्या आता सर्वाधिक लोकसंख्या कुठे येणार? मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये येणार. आणि लोकसंख्येमध्ये काय? सिंधुदुर्ग सगळ्यात लोकसंख्येमध्ये काय येणार? कमी येणार. आणि ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक मग अहमदनगरमध्ये आहे. एवढं वेगळं लक्षात ठेवा. बाकी इथं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. सगळ्यात जास्त महत्त्वाचं याच्यावर प्रश्न आलेले आहेत बघा अनेक वेळेस.
काय 45.23%. आणि मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नागरीकरणामध्ये पूर्वी कितवा क्रमांक होता? दुसरा क्रमांक होता, आता तिसरा क्रमांक आहे. मोठ्या राज्यांमध्ये नागरीकरणांमध्ये किती आहे? तिसरा क्रमांक कुणाचा आहे? महाराष्ट्राचा आहे. 2011 मध्ये 45.23% नागरीकरण आहे. 2001 मध्ये 42.40%. याच्यावरही प्रश्न खूप वेळेस आलेले आहे, याच्यावरही आलेला आहे. आणि नागरीकरणामध्ये याच्यावरही प्रश्न आलेला आहे. त्यानंतर नागरीकरणाचा सगळ्यात ग्रामीण भाग असा याच्यावर प्रश्न आलेला आहे, बरोबर. असे वेगवेगळे प्रश्न ग्रामीण शहरी वितरणावर प्रश्न विचारली जातात. या पॉईंटनं तुम्ही जर लक्षात ठेवलात, कुठला तरी एक ग्रामीण किंवा नागरी पॉईंट जर लक्षात ठेवला तर तुमचे सगळे प्रश्न मित्रांनो सुटतील. बघा, हे PSI मेन्स 2019ला विचारलं आहे. बघा, PSI मेन्स 2019, नंतर राज्यसेवा मेन्स 2019, दोन्ही ठिकाणी हा 45.23% नागरीकरणाचं प्रमाण विचारलेलं आहे. त्यामुळे तो लक्षातच ठेवा, चालेल. त्यानंतर तुमचा शहरी नागरी हा झालेला आहे. त्यानंतर आता नागरी वस्ती म्हणजे काय आणि बालक बालिकांची संख्या आपण बघू. नागरीकरणाचं आता हे छोटे पॉईंट्स आहेत दोन्ही. नागरी वस्ती म्हणजे काय की एखाद्या कुठल्या पॉईंटला जनगणनेमध्ये नागरी वस्ती म्हणजे कोणती नागरी वस्ती, कुठल्या वस्तीला नागरी वस्ती म्हणायचं, म्हणजे काही निकष आहेत का, ते निकष आपण बघू. जर नागरी वस्ती म्हणजे काय, जर एखाद्या ठिकाणाची लोकसंख्या 5000 पेक्षा अधिक असेल. नागरी वस्ती म्हणजे काय की नागरी वस्ती म्हणजे कुठली वस्ती? अशी वस्ती ज्या ठिकाणी, याचे निकष काय आहेत बघा, निकष लक्षात ठेवा. कुठली? 5000 पेक्षा अधिक काय पाहिजे? लोकसंख्या पाहिजे, तरच आपण त्याला नागरी भाग म्हणतो. 75% पेक्षा अधिक काय पाहिजे? बिगर कृषी करणारी लोक पाहिजे. बिगर कृषी काय? 75% पेक्षा अधिक पाहिजे. त्यानंतर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला किती पाहिजे? घनता किती पाहिजे? 400 दर चौरस किलोमीटर. कोणकोणती? घनता 400 पाहिजे. 75% पेक्षा अधिक लोक काय? बिगर शेती व्यवसाय करणारे पाहिजे, बिगर कृषीचे व्यवसाय करणारे लोक पाहिजे, बरोबर. आणि 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या पाहिजे. आणि तो जर भाग समजा एखादा नगरपालिका महानगरपालिका असेल तर तो नागरी वस्ती समजला जातो. महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद असेल आणि 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या किंवा 75% पेक्षा अधिक बिगर कृषी व्यवसाय करणारे किंवा घनता 400 पेक्षा अधिक असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नागरी वस्ती असं म्हणतो, नागरी वस्ती म्हणतो. त्यानंतर बघा, बालक बालिकांची संख्या, याच्यावरही प्रश्न विचारले आहे. आता या संख्येमध्ये देखील ठाणेच पहिला आहे. बघा, बालक बालिकांच्या संख्येमध्ये ठाणेच पहिल्या क्रमांकावर आहे आणि सर्वात कमी सिंधुदुर्गच आहे. बालक बालिकांची संख्या याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा, बालक बालिकांच्या संख्येमध्ये 2001ला म्हणजे यांचं प्रमाण कमी झालेलं आहे मित्रांनो. बघा, 2001ला किती प्रमाण होतं यांचं? 2001ला 14.1% होतं प्रमाण. तर हेच 2011 मध्ये किती झालेले आहे? 11.9%. बघा, 14.1% वरून किती झालेले आहे? 11.9%. ह्यांचं प्रमाण, बालक बालिकांचं प्रमाण काय झालेलं आहे? तर 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये यांचं प्रमाण कमी झालेलं आहे, बरोबर. म्हणजे 0 ते 6 वयोगटातील लोकांचं म्हणजे 6 वयोगटातील लोकांचं प्रमाण काय झालेलं आहे? प्रमाण कमी झालेलं आहे. बालक बालिकांची लोकसंख्या काय झाली आहे? कमी झालेली आहे. घट ग्रामीण प्लस शहरी दोन्ही भागात आहे, बरोबर. ही जी घट आहे, ही घट काय आहे? तुम्हाला मी पॉईंट काढून देतो मित्रांनो, लक्षात घ्या. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात आहे. काय? ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये काय आहे? घट काय आहे? ग्रामीण शहरी दोन्ही भागात आहे. कुठली? 14.1%. म्हणजे ही जी घट आहे, ही घट म्हणजे 2001च्या तुलनेत 11 मध्ये घट जी झालेली आहे ती ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये आहे. त्यानंतर शहरीपेक्षा ग्रामीणमध्ये अधिक घट आहे, बरोबर. दोन्ही भागात घट आहे, इथं मात्र थोडीशी अधिक आहे इथल्यापेक्षा. ओके, तर लक्षात घ्या, बालक बालिकांची संख्या जी आहे, बरोबर, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 155 कोटी लोकसंख्या यांची आहे. आणि 2001 मध्ये 14.1% होती, 2011 मध्ये 11.9% होती. याच्यावर राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलेला आहे बघा. आणि याच्यावरही प्रश्न राज्यसेवा मेन्सला आलेला आहे, याच्यावरही राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलेला आहे. बालक बालिकांची संख्या काय झालेली आहे? कमी झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि ही जी घट आहे ती ग्रामीण शहरी दोन्ही भागात घट आहे आणि ही घट शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिक घट आढळून आलेली आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपण हे सगळी पॉईंट्स आता कव्हर केलेले आहोत. नागरी वस्ती असेल, बालक बालिकांची असेल, स्थलांतरण असेल, या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्यानंतर आता तुम्हाला कसल्याही प्रकारचं कुठलाही जो याचा प्रश्न आहे
मित्रांनो, लोकसंख्या व स्थलांतरण याच्यावरला प्रश्न तुमचा कसाही चुकणार नाही. हा तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या व स्थलांतरण बघितलंय. याच्यानंतर आपण ज्यावेळेस भारताचा भूगोल बघणार आहोत त्यावेळेस भारताची लोकसंख्या हा टॉपिक आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी अजूनही बाकी गोष्टी तुमच्या कव्हर होतील. महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरला मात्र तुमचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही. मित्रांनो, काळजीपूर्वक हे दोन्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 जर व्यवस्थित बघितलात तर तुमचा कुठलाही प्रश्न लोकसंख्येवरला चुकणार नाही याची शाश्वती मी देतो. मित्रांनो, नक्कीच तुम्ही लोकसेवा पब्लिकेशनचं जो यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्यानंतर तो सबस्क्राईब पण करा आणि लोकसेवेचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला हे असतील, आपले नोट्स असतील ते उपलब्ध होतील. धन्यवाद मित्रांनो.